नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे आज सुद्धा नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बरेच इथे नोकरीविषयक माहितीचे, एज्युकेशन रिलेटेड, करिअर गाईड रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ इथे अपलोडेड आहेत, ज्यामध्ये महानगरपालिका अंतर्गत भरती, जिल्हा परिषद अंतर्गत भरती, आरोग्य विभाग, रेल्वे भरती, वन विभाग भरती, BARC, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरी, प्रायव्हेट नोकरी असे बरेच व्हिडिओ अपलोडेड आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर नक्की हे व्हिडिओ जाऊन बघा, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच नोकरी मिळवण्यामध्ये फायदा होऊ शकतो. चॅनलवरती जर आज पहिल्यांदाच आला असाल, आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर चला आपण आजची जी जाहिरात आहे ती बघूया. सो स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता इथे रत्नागिरी जिल्हा परिषद यांचं ऑफिशियल पेज ओपन आहे. तो जिल्हा परिषद ZP आरोग्य विभागाअंतर्गत इथे ही भरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर यामध्ये कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने यासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा संपूर्ण महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे ही उत्तरं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला डिटेल जाहिरात जी आहे ती आपण बघूया. सो राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी यांच्या अंतर्गत जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सो रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी मार्फत उमेदवारांकडून करार तत्वावर खालील पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. कंत्राटी स्वरूपात ही भरती आहे. जरी कंत्राटी असेल तरी तुम्हाला इथे NHM अंतर्गत अनुभव मिळणार आहे, ज्याचा भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो. सो यासाठी तुम्हाला अर्ज जे आहे टपालाने किंवा प्रत्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडे सादर करायचे आहे. सो पहिल्यांदा इथे पोस्ट आहे मेडिकल ऑफिसरच्या. पदस्थापनेचे ठिकाण तुमचं असणार आहे UHWC. MBBS यासाठी पात्रता आहे. यासाठी तुम्हाला वेतन जे आहे 60,000 रुपये मिळणार आहे. पुढचा इथे MPW15 इथे याच्या अंतर्गत यासाठी 12वी पास इन सायन्स, 12वी तुमचं सायन्स विज्ञान शाखेतून उत्तीर्ण आवश्यक आहे. त्याचबरोबर पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स इथे गरजेचा आहे. यासाठी मेल कॅन्डिडेट रिक्वायर्ड आहेत. यासाठी 18,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर MPWHBT अंतर्गत इथे पोस्ट आहे. यासाठी सुद्धा तुमचं 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण गरजेचं आहे, 12th पास इन सायन्स प्लस पॅरामेडिकलचा बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स गरजेचा आहे. आणि यासाठी सुद्धा मेल कॅन्डिडेट जे आहेत गरजेचे आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला 18,000 रुपये वेतन मिळणार आहे. सो यासाठी जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, सो जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत त्यांनी तुमचे अर्ज जे आहेत इथे प्रमाणपत्रांच्या छायांकित केलेल्या स्वसाक्षांकित प्रतीसह 22 जुलैपासून 31 जुलैपर्यंत सकाळी 10 ते 5:30 या वेळेत, त्यामध्ये सुट्टीचे दिवस वगळून, तसेच 31 जुलै नंतर आलेल्या अर्जांचा इथे विचार केला जाणार नाही. सो अर्जांचा नमुना इथे व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत. सो जी जाहिरात आहे आणि अर्जाचा नमुना ऑफिशियल संकेतस्थळावरती इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रत्नागिरी गव्हर्नमेंट यांच्या वेबसाईटवरती. वेबसाईटची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल, त्यामुळे तुम्ही संपूर्ण माहिती त्याद्वारे बघू शकता. सो अर्ज इथे दिलेला आहे, सूचना आहेत. सो जे कोणी एलिजिबल आहेत, अप्लाय करणार आहेत, त्यांनी सगळ्यात आधी ही जाहिरात नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. सो वयोमर्यादा यासाठी इथे आहे 18 वर्षापेक्षा कमी नसावे. MBBS विशेष तज्ज्ञ आणि अतिविशेष तज्ज्ञासाठी 70 वर्ष, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माण या पद असेल तर 65 वर्ष आणि इतर पदांसाठी 38 वर्ष, खुल्या प्रवर्गासाठी 43 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी इथे वयोमर्यादा तुम्हाला असणार आहे. तो महत्वाचे इथे नियम अटी दिलेले आहेत, त्या प्रत्येकाने इथे वाचायच्या आहेत. आवश्यक कागदपत्र आणि छायांकित प्रती काय काय लागणार आहेत ते बघा. सो इथे शैक्षणिक अर्हतेबाबतची तुमची मार्कशीट, प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारखेचा दाखला, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये
केलेल्या कामाच्या अनुभवाचं प्रमाणपत्र, काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन रिन्युअल प्रमाणपत्र आणि कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत असाल तर जात प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत. सो अर्ज करण्याची इथे पद्धत काय बघा. सो इच्छुक उमेदवारांनी इथे जो नमुना दिलेला आहे A4 आकाराच्या जाड कागदावर इथे टंकलिखित किंवा मुद्रित करून सुवाच्य अक्षरात भरायचा आहे. लिफाफ्यात पदाचे नाव, युनिट व कक्षाचे नाव ठळक अक्षरात. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपयाचा इथे अर्ज शुल्क आहे, जे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फोन पे, जीपे, UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, खाते क्रमांक इथे दिलेला आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी IFC कोड आहे. यांच्या इथे तुम्हाला जो आहे इथे फी जी आहे ती पे करायची आहे आणि त्याची पावती जोडणं इथे बंधनकारक असणार आहे, अन्यथा अर्ज इथे अपात्र ठरवण्यात येईल. तो अर्ज अपूर्ण अर्ज भरू नका, चुकीचे अर्ज भरू नका, हे अर्ज अपात्र करण्यात येतील. सो इथे पदाचा जो अर्जाचा नमुना आहे तो बघूया आपण. सो राष्ट्रीय आरोग्य अभियान पदभरती अर्जाचा नमुना. इथे तुमचा अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईजचा फोटो, तुमची स्वाक्षरी करायची आहे. कोणत्या पदाकरता अर्ज करणार आहात ते संपूर्ण नाव, तुमचं पत्रव्यवहाराचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल ID अचूक आणि चालू स्थितीत असेल तो लिहा, म्हणजे तुम्हाला जे काही अपडेट असतील ते त्यावरती मिळतील. तुमची जन्मतारीख, अर्ज करतेवेळीचे वय, कॅटेगरी कोणतं, जात आणि प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता, अनुभवाचा तपशील आणि अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट जोडलेले आहेत ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. सो इथे हे लहान कुटुंबांचं प्रमाणपत्र, त्याचं प्रतिज्ञापत्र आहे, ते सुद्धा भरून तुम्हाला इथे जोडायचं आहे. सो संपूर्ण पदांची डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे. अर्ज कशा पद्धतीने करायचे ते सुद्धा दिलेलं आहे. अर्जाचा नमुना सुद्धा डिटेलमध्ये दाखवलेला आहे. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन वरती आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ही जाहिरात आणि अर्जाचा नमुना मिळवू शकता. दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे. तारीख पुन्हा एकदा सांगते, 22 जुलैपासून अर्ज सुरू झालेले आहेत. 31 जुलै तुम्हाला ही शेवटची तारीख असणार आहे. पोस्टाने अर्ज पाठवणार असाल तर लवकरात लवकर पाठवा, म्हणजे दिलेल्या वेळेत अर्ज पोहोचणं गरजेचं आहे, किंवा प्रत्यक्ष सुद्धा तुम्ही अर्ज देऊ शकता. सो अजूनही या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.